आता उद्या गोविंद आहे, त्या गोविंद पथकांना आम्ही आमच्याकडनं म्हणजे शिव आरोग्य सेना ठाणे जिल्हा आणि हेल्थ मेडिकल चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यामार्फत आम्ही एक हे फर्स्ट एड बॉक्स त्याचं वाटप आता आम्ही करणार आहोत। तर असं काही ना काय उपक्रम आमचे चालू असतात। महिलांसाठी स्तनाचा जो कर्करोग असतो तो मोठ्या प्रमाणात होतो, त्यासाठी देखील या ठिकाणी तपासणी होते मशीन। ह्या धावपळीच्या जगात महिलांना स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष द्यायला वेळ नसतो। या अनुषंगाने मग आम्ही ठरवलं की एक आपण मेमोग्राफी महिलांसाठी जो कॅन्सर आहे जो आता मोठ्या प्रमाणात पसरतो पण अवेअरनेस नाही आहे, तर ठाणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत आम्ही मेमोग्राफी टेस्ट पण अवेलेबल केलेली आहे की जेणेकरून ते महिला जागरूक होतील आणि स्वतःच्या प्रकृतीची काळजी घेतील। या हिशोबाने आम्ही मेमोग्राफी टेस्ट पण आम्हाला सार्वजनिक आपलं आरोग्य विभाग आहे ठाणे महानगरपालिका त्याच्या सौजन्याने आपल्याला मेमोग्राफी व्हॅनसुद्धा पाठवलेली आहे। त्याचप्रमाणे हिंदू हृदय सम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनाही मानाचा मुजरा करतो। इथे उपस्थित सर्व शिवसैनिक, सर्व शिवसेना शाखा पदाधिकारी, त्याचप्रमाणे शिव आरोग्य सेना सर्व पदाधिकाऱ्यांचे ते अभिनंदन करतो, कारण की आजचा दिवस खरंच अविस्मरणीय दिवस आहे। कारण की आज ज्या प्रकारे आपण शिव आरोग्य सेनेच्या मार्फत शिवसेनेमार्फत इथे आरोग्य शिबिर राबवत आहेत, खरं तर एक वारसा लागलेला आहे ठाण्याला, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील शिवसैनिकांना की ज्या प्रकारे आपल्या सर्वांचे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी ठाण्यामध्ये एक प्रकारे झपाटून असं दिवस रात्र काम करत होते, अहोरात्र जनतेच्या सेवेसाठी काम करत होते। त्याचप्रमाणे शिव आरोग्य सेना ठाणे जिल्हा आपण रुग्णासाठी तत्परतेने काम करत असतो। प्रत्येक रुग्ण हा रुग्णसेवा ही ईश्वर सेवा या माध्यमातून आम्ही काम करत असतो आणि प्रत्येक ज्या पण वेळेला रुग्णाशी ज्या पण निगडीत कामे येतात त्याप्रमाणे शिव आरोग्य सेना काम करत असतं। आज जो आपण इथे मेडिकल कॅम्प आपण जो भरवलेला आहे तो आपल्या ठाणे जिल्हा समन्वयक श्री एकनाथ अहिरे साहेबांच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे साहेबांच्या मार्गदर्शनाने इथे आपण राबवलेला आहे आणि खरोखर एक उत्स्फूर्त प्रतिसाद इथे लाभत आहे ठाणे जिल्ह्यातून नागरिकांचा। खूप चांगल्या प्रकारे इथे आपण आरोग्यविषयक सेवा देत आहोत। तर ठाणे सिव्हिल हॉस्पिटलचे सुद्धा आपण इथे खूप धन्यवाद मानतो आणि त्यांनी एक चांगला उपक्रम इथे राबवलेला आहे। त्याचप्रमाणे चंदनवाडी शिवसेना शाखा इथे नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम इथे राबवत असतात शाखेमार्फत, त्यावर त्यांची धन्यवाद। आणि जो आरोग्यविषयक विषय आहे तो निगडीत आहे, कारण की लोकांची सेवा जनसेवा ही झालीच पाहिजे। जो धर्मवीरांनी एक वारसा दिला ठाण्याला की प्रत्येक वेळेला रुग्ण असून दे किंवा जनतेच्या सेवेसाठी तत्पर राहा, त्याप्रमाणे शिव आरोग्य सेना ठाणे जिल्हा सदैव तत्परतेने रुग्णांची सेवा करत असते। त्यामुळे आम्ही यामार्फत जे रुग्णवाहिकेचं लोकार्पण काही दिवसांपूर्वी केलेलं होतं, चष्मे वाटपसुद्धा करतो, त्याचप्रमाणे बरेचसे उपकरणं वाटप आपण इथे करतो, फर्स्ट एड बॉक्ससुद्धा इथे आपण वाटप करतो। दरवेळेला जे पण रुग्णाच्या निगडीत कामं असतात त्यांची खाजगी रुग्णालयांमध्ये फी कमी करणं असेल किंवा त्यांना मदत करणं असेल, काही ट्रस्टच्या मार्फत त्यांना फी कमी करणं असेल, त्यांना मदत देणं असेल, ती सुद्धा आपण शिव आरोग्य सेनेच्या मार्फत करतो। आणि हे सांगेन की आजचा दिवस म्हणजे आपले सर्वांचे लाडके धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा स्मृतिदिनाचा पवित्र दिवस आणि आनंद दिघे साहेबांनी जे आचरणात आणलेलं होतं की लोकसेवा हे त्यांचं प्रमुख कार्य होतं। त्यांच्या मागेही त्यांच्या प्रत्येक कार्याला त्यांच्या स्मृतीला स्मरून आम्ही सर्व शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सर्व शिवसैनिक आज चंदनवाडी शाखेमार्फत निराळे या ठिकाणी प्रोग्राम आयोजित केले जातात। मला वाटतं या ठिकाणी हे 3रं ते 4थं आरोग्य शिबिर असेल, चष्मा वाटप शिबिर असेल, महिलांसाठी आज या ठिकाणी खास जे आरोग्य शिबिर आयोजित केले आहे ही मेमोग्राफी। सहसा तसं पाहायला गेलं तर स्त्रिया या स्वतःकडे दुर्लक्ष देतात, काही दुखत असलं तरी त्याकडे दुर्लक्ष करायचं आणि जेव्हा लास्ट स्टेजला सगळं जाईल तेव्हा त्या ठिकाणी जातात। तर आज या ठिकाणी जो यांनी हा उपक्रम आयोजित केला की सर्वसामान्य स्त्रियांना मेमोग्राफी चाचणी एवढी महाग असते की सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असते, पण आज चंदनवाडी शाखेमार्फत शिव आरोग्य सेनेतर्फे जे हे शिबिर आयोजित केलं, या शिबिरामध्ये महिलांसाठी प्रत्येक गोष्ट आज या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि मेमोग्राफी चाचणी सारखा या ठिकाणी यांनी आयोजन करून आज असंख्य महिलांना यांनी दिलासा दिलेला आहे।